आणि आता बातमी आहे पाऊस पाण्यासंदर्भात। धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। धाराशिवमधील तेरणा नदीला पूर आलाय। तेरणा नदी सध्या दुथडी भरून वाहते आहे। तिकडे जालन्यामधील परतूर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। घनसावंगीमध्ये नारोळी नदीला तर परतूरमध्ये सरस्वती नदीला पूर आलाय। मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं मात्र नुकसान झालंय। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 4 दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत। विष्णुपुरी धरणामधून 59,000 क्युसेकने गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला, तर आपत्ती व्यवस्थापन पथकाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या। बातमी अहिल्यानगरमधून आहे। निळवंडे धरणामधील विसर्ग आता वाढवण्यात आला। निळवंडे धरणातून 8,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। तर तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं दिसतंय। यामुळे राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत। सध्या राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे सुरू आहेत। यामधून 2,856 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर पॉवर हाऊसमधून 1,500 क्युसेक पाण्याचा असा एकूण 4,356 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात करण्यात येतोय।